जुनाट वातरोग असतील किंवा खूप वर्षानुवर्ष सांधे दुखत आहेत, खूप पथ्य करून पेशंट वैतागलेला असतो आणि त्यावेळेला आपले बरेच पेशंट म्हणतात की डॉक्टर आता सारखी पथ्य करून मला खूप कंटाळा आला, काहीतरी गोडसर द्या. तुमचे औषधं एकतर कडू असतात, काढे कडू असतात, मग हे खाऊ नका ते खाऊ नका, मला काही गोड खाता येत नाही. मग ज्या वातव्याधींचे जे पेशंट असतात की जेव्हा ज्यांचं वजन कमी झालेलं आहे, अशा लोकांसाठी एक मी चांगला पौष्टिक लाडू सांगतो, तर तो तुम्ही नक्की करून खा. त्याच्यामधले कंटेंट मी तुम्हाला सांगतो आता. तर त्याच्यामध्ये अळीव, खसखस, खोबरं, खजूर हे पदार्थ असायला हवेत. त्यामध्ये अजून मेथ्या, तीळ, बडीशेप आणि बाळणशेपा. नंतर गोडंबी. गोडंबी म्हणजे बिंब्याच्या आतला जो मगज असतो तो. त्यानंतर बदाम आणि डिंक हे प्रत्येकी 40 ग्रॅम घ्यावेत. त्याच्यामध्ये आपला ऑर्गॅनिक गूळ जो असतो, जॅगरी ज्याला म्हणतात, तो शक्यतो अखंड जो असतो तो 640 ग्रॅम. तूप जे असतं ते 320 ग्रॅम. त्यामध्ये A2 काही गाईचं जर तूप मिळालं तर ते सगळ्यात चांगलं, तर ते 320 ग्रॅम घ्या. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या एकत्र करायच्या, एकत्र कुटून घ्यायच्या, मिक्स करायच्या आणि त्याच्या 20 ग्रॅमचे त्याचे छोटे छोटे लाडू तयार करायचे. तर असे हे लाडू तुम्ही सकाळी आणि रात्री 20-20 ग्रॅम वजनाचे दुधाबरोबर घेऊ शकता. हे लाडू हिवाळ्यामध्ये 21 दिवस तरी खाल्ले जावेत आणि ज्यांचं वय 40च्या वरती आहे त्यांनी हे लाडू नक्की खावेत. त्यांनी सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा अंगामध्ये कळा येणं, सिव्हिअर वातविकार असतील, म्हणजे खूप वाताचं दुखणं खूप जुनं असेल, वजन कमी झालेलं असेल, यांनी आयुष्य वाढवण्यासाठी फायदा होतो आणि रुग्णाचं बल खूप चांगल्या पद्धतीने यांनी मेंटेन होतं किंवा वाढतं चांगलं आणि ओव्हरऑल जी होणारी शरीराची ताकद असते ती वर्षभर चांगली टिकून जाते. तर याचा नक्की फायदा तुम्ही घ्या, ते बनवून घ्या. हे औषध आपल्याला गणेश शास्त्री जोशी हे जुने वैद्य होते, तर त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये हे वापरत आलेलो आणि याचे अनुभवही चांगले आलेले आहेत, तर नक्की त्याचा फायदा घ्या.